शेवटची मॅच झाली, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली. भारताने पाकिस्तानला हरवलं. परवा T20 आशिया कप झाला, भारताने विजय मिळवला. तसं सुरुवातीपासूनच भारत एकही मॅच न हारता शेवटी फायनलपर्यंत पोहोचला होता. परंतु चर्चा रंगू लागली ती ट्रॉफीची. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष त्यांच्या हातून ट्रॉफी देणार असं ठरलं होतं, परंतु भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतलेला होता. तसा तो पहिल्यापासूनच, कारण जेवढेही भारत पाकिस्तान सामने झाले, एकाही सामन्यात कुठल्याच संघानं एकामेकाकडे बघितलं सुद्धा नाही, तर हात मिळवणं दुसरीच गोष्ट. सूर्यकुमार यादव तसेच संपूर्ण टीम ग्राउंडवर थांबली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाकडून ते कप स्वीकारतील अशी त्यांना आशा होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाकडून कप स्वीकारणार नाही हा पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा होता. सामन्यात झालं असं की क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पाकिस्तानच्या त्यांनी कप घेऊन गेले आणि सगळीकडे जगभर चर्चा होऊ लागली की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी कप पळवला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमका विषय काय. शेवटची मॅच झाली, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली. भारताने पाकिस्तानला हरवलं. तसं पाहिलं तर भारत पाकिस्तान ह्या सिरीजमध्ये 3 मॅचेस झाले आणि तिन्ही मॅचेस पाकिस्तानवरती भारत हवे होऊन तिन्ही मॅचेस जिंकल्या. परंतु शेवटी बक्षीस स्वीकारण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा पेच प्रसंग निर्माण झाला. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, ह्या 3 अध्यक्षांच्या थ्रू वेगवेगळ्या टीमला पारितोषिक मिळणार होते. परंतु नक्वी जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहे ते अडून बसले होते की तेच भारतीय क्रिकेट बोर्डाला किंवा भारतीय संघाला ट्रॉफी देतील. परंतु नंतर ते भारतीय कसले. सूर्यकुमार यादव आणि टीमने एकही मेडल किंवा एकही गोष्ट पाकिस्तानकडून स्वीकारणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं आणि BCCIने तोच निर्णय घेतलेला होता. मग काय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष किंवा पाकिस्तान प्लेयर ग्राउंडवर येतील त्यासाठी भारतीय संघ थांबलेला होता. पाकिस्तान संघाने तब्बल 1 तास उशीर केला. ड्रेसिंग रूममध्ये ते थांबलेले होते, बाहेर येण्याचं नाव घेत नव्हते. त्यामुळे भारतीय संघ जेमतेम 1 तास त्यांनी त्याच्यावरती ग्राउंडवरतीच घालवला. कोणी काही करत होतं, कोणी काही करत होतं, हसी मजाक किंवा इतर गोष्टी करत सगळ्या गोष्टीत त्यांनी वेळ घालवला. शेवटी 1 तासानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ ग्राउंडवरती येतो. त्यानंतर 3 अध्यक्ष असल्यामुळे ह्या टीमच्या अध्यक्षांनी त्या टीमला, त्या टीमच्या अध्यक्षांनी ह्या टीमला, असं ते गणित जुळवायचं होतं. त्यामुळे ट्रॉफी कोण देणार हा पेच प्रसंग निर्माण झाला आणि त्याचंच औचित्य साधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नक्वी हे थांबलेले होते. त्यांना ट्रॉफी द्यायची होती, परंतु भारतीय संघ अडून बसला होता की एक तर आम्ही बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून ट्रॉफी स्वीकारण्याला तयार आहे किंवा आम्ही ट्रॉफी स्वीकारणार सुद्धा नाही. आणि त्याच जिद्दीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला होता की मीच यांना ट्रॉफी देईन. मग झालं असं की खोडंबा निर्माण झाला आणि शेवटी त्यांना तो कप घेऊन वापस जावं लागलं. तरी भारतीय संघ शांतच, त्यांनी कुठल्याही प्रकारे आक्रमक भूमिका घेतली नाही. त्यांनी ट्रॉफी नसताना सुद्धा ट्रॉफीसारखा जल्लोष सादर केला, जो की 2023च्या T20 वर्ल्ड कपमध्ये जो 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीमध्ये साजरा केला होता. अशा तऱ्हेने हे संपूर्ण प्रकरण झालं.